नमस्कार. कुलकर्णीज कॉर्नर सादर करत आहे रवींद्रनाथ ठाकूर यांच्या काही लोकप्रिय कथांपैकी एक कथा, रासमणीचा मुलगा, परिच्छेद 3. भवानीचरणच्या तोंडून यानंतर मृत्यूपत्र चोरीस गेल्याची कथा तेवढीशी ऐकू येत नव्हती. यापुढे त्यांच्या चर्चेचा विषय होता कालीपद. त्याच्याचबद्दल काही ना काहीतरी बोलण्यासाठी तो सारा दिवस सारा गावभर हिंडत राही. त्याचे पत्र आले म्हणजे ते प्रत्येक घरी नेऊन वाचून दाखवण्यासाठी तो नाकावरचा चष्मा खाली काढीत नसे. त्याच्या घराण्यातला कुणीच कधी कलकत्त्याला गेला नव्हता, म्हणूनच त्याला ती गोष्ट मोठी गौरवाची वाटत होती. आमचा कालीपद कलकत्त्यात शिक्षण घेत आहे आणि कलकत्त्याच्या साऱ्या बातम्या त्याला कळल्या वाचून राहत नाहीत. एवढेच नव्हे तर हुगलीजवळ गंगेवर आणखी एक मोठा पूल बांधला आहे, वगैरे वगैरे साऱ्या मोठ्या बातम्या म्हणजे त्याच्या लेखी गोठ्यातल्या गोष्टी. तो म्हणे, ऐकलंस आई, गंगेवर आणखी एक पूल बांधताहेत. आजच कालीपदचं पत्र आलंय, त्यात त्यानं ही सारी हकीकत लिहिली आहे. असे म्हणून चष्मा काढून त्याची काच नीट पुसून तो ते पत्र शेजारणीला आरंभापासून अखेरपर्यंत वाचून दाखवी आणि म्हणे, पाहिलंस आई, आता यापुढं काय होणार आहे कोण जाणे. शेवटी गंगेवरून कुत्री मांजरं धुळीच्या पायांना पार होऊन जाणार. कलियुग बरं हे, कलियुग. गंगेचे महात्म्य अशा रीतीने उणे पडणे म्हणजे मोठी दुःखाची गोष्ट होती. पण कालीपदने कलकत्त्याहून एवढी मोठी बातमी त्याला लिहून पाठवली आणि गावातल्या बिलकुल अडाणी लोकांना केवळ त्याच्याचमुळे मिळू शकली या आनंदाच्या पायी वर्तमान काळात कलीच्या प्रभावाने जीवांची जी कमालीची दुर्गती होणार होती तिची काळजी बाळगणे तो अजिबात विसरून जाई. जो भेटे त्याला तो मान हलवून म्हणे, मी सांगून ठेवतोय तुला, आता गंगा अगदी थोड्या दिवसांचीच. गंगा ज्यावेळी नाहीशी व्हायला निघेल त्यावेळी ती बातमी पहिल्याने कालीपदच्या पत्रातूनच आपल्याला मिळावी अशी आशा धरून तो होता. तिकडे कलकत्त्याला कालीपद दुसऱ्याच्या घरी राहून कुठे मुलांना शिकवून रात्री हिशेबाच्या खात्याच्या नकला करून मोठ्या कष्टाने आपले शिक्षण चालू ठेवित होता. कशीबशी एंट्रन्स परीक्षा पास होऊन त्याला पुन्हा स्कॉलरशिप मिळाली. या आश्चर्यकारक घटनेसाठी साऱ्या गावच्या लोकांना एक बडी मेजवानी देण्यासाठी भवानीचरण धडपडत होता. त्याला वाटले, होळी तर बहुतेक किनाऱ्याला लागली, आता मनसोक्त खर्च करायला हरकत नाही. रासमणीकडून कोणत्याही प्रकारचे उत्तेजन न मिळाल्यामुळे मेजवानीचा बेत रद्द झाला. यावेळी कालीपदने कॉलेजच्या जवळच्या बोर्डिंगात मुक्काम केला. तिथल्या अधिकाऱ्याने त्याला तळमजल्यावरील एका पडीक खोलीत राहायची परवानगी दिली. त्या अधिकाऱ्याच्या मुलांना शिकवून तो एक वेळचे जेवण भागवीत असे आणि बोर्डिंगातल्या त्या कोंदट खोलीत राहून दिवस काढीत असे. तिथे एकच मोठी सोय होती, ती ही की तिथे त्याला कोणी भागीदार नव्हता. अर्थात तिथे जरी हवा येत नव्हती तरी अभ्यासाला व्यत्यय होत नव्हता. कसे का असेना, सोय गैरसोयीचा विचार करण्याजोगी कालीपदची परिस्थिती नव्हती. या बोर्डिंगात जे भाडे देऊन राहत होते, विशेषतः जे दुसऱ्या मजल्यावरच्या उच्च लोकात राहत होते, त्यांच्याशी कालीपदचा मुळीच संपर्क येत नव्हता. पण संपर्क नसला तरी संघर्ष होणे काही चुकत नाही. वरच्या लोकांचा वज्राघात खालच्यांच्या जीवावर कसा उठतो याचा कालीपदला अनुभव यायला उशीर लागला नाही. या बोर्डिंगातल्या स्वर्गलोकातल्या इंद्राचे सिंहासन ज्याला लाभले होते त्याचे नाव होते शैलेंद्र. तो बड्या माणसाचा मुलगा होता. कॉलेजात जाण्यासाठी बोर्डिंगात राहणे काही त्याला आवश्यक नव्हते, तरी पण त्याला तेच वातावरण आवडे. त्याच्या फार मोठ्या कुटुंबातले काही स्त्री पुरुष आणि नातेवाईक यांच्यासह एक भाड्याचे घर घेऊन राहायची व्यवस्था करावी असा घरचा प्रस्ताव त्याने धुडकावून लावला. राहत्या घरात माणसांची गर्दी असली तर अभ्यास व्हायचा नाही असे त्याचे म्हणणे होते, पण ते कारण काही खरे नव्हते. शैलेंद्रला माणसे गोळा करायची मोठी आवड होती, पण अशा माणसांना त्याची संगत करताना बरीच अवधाने राखावी लागत. त्याच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यावे लागे. कुणाच्या बाबतीत हे करायचे नाही, कुणाच्या बाबतीत हे नाही केले तर दोष लागेल, वगैरे वगैरे. एवढ्याचसाठी शैलेंद्रला सर्वात सोयीची जागा म्हणजे बोर्डिंग.
सर्वांनी यावे जावे, हसावे, खेळावे, गप्पा माराव्या, नदीच्या पाण्यासारखे नुसते वाहत राहावे आणि कुठे यत्किंचितही छिद्र राखू नये. ज्यांना सहृदय म्हटले जाते तेच लोक चांगले, असे शैलेंद्रचे मत होते. सर्वांनाच माहीत होते की या बाबतीत सर्वात मोठी सोय होती ती ही की या लोकांना आपल्यापाशी गुंतवून ठेवण्यासाठी बरेपणा पत्करायची काही जरुरी नव्हती. अहंकार म्हणजे हत्ती नव्हे की घोडा नव्हे की तो थोड्या खर्चात आणि बिनखुराकात वाटेल तेवढा पोसून मोठा बनवता येतो. पण शैलेंद्रला खर्च करायचे सामर्थ्य होते आणि प्रवृत्तीही होती. म्हणून आपल्या अहंकाराला तो पूर्णपणे बिनखर्चाने चाखून खायला देत नसे. किमती खुराक देऊन तो सुंदर आणि सुसज्जित करून ठेवत असे. तसे पाहिले तर शैलेंद्रचे हृदय दयाभूत होते. लोकांचे दुःख दूर करण्याची त्याला आवड होती. पण ही आवड इतकी विलक्षण होती की आपले दुःख दूर करण्यासाठी कुणी जर त्याला शरण आला नाही तर तो त्याला यथास्थित त्रास द्यायला कमी करीत नसे. त्याची दया ज्यावेळी निर्दय होई त्यावेळी ती महाभयंकर स्वरूप धारण करी. बोर्डिंगातल्या लोकांना नाटक दाखवायला घेऊन जायचे, मांस मच्छीची मेजवानी द्यायची, पैसे उसने देऊन ती उसनवारी विसरून जायची वगैरे गोष्टी तो सदोदित करी. नुकतेच लग्न झालेला एखादा तरुण पूजेच्या सुट्टीत घरी जायला निघायच्या वेळी सारे देणे घेणे निरवून कफल्लक होऊन ज्यावेळी जायला निघे त्यावेळी नववधूला खुश करण्यासाठी उंची साबण आणि इसेन्स, त्याचबरोबर एखादे दुसरे विलायती चिटांचे जाकीटही घेण्यासाठी त्याला काळजीत पडावे लागत नसे. शैलेंद्रच्या निवडीचा गौरव करण्यासाठी तो म्हणे, मात्र ते तुम्हीच पसंत केलं पाहिजे हो. दुकानात गेल्यावर अगदी कमी किमतीचे भुक्कड जिन्नस पहिल्यांदा घ्यायचा कोणी प्रयत्न केला की शैलेंद्र त्याला झटकून म्हणे, अरे छे छे, कसली ही तुझी आवड, असे म्हणून सर्वांपेक्षा जास्त डोळ्यात भरण्याजोगा जिन्नस तो शोधून काढी. तेव्हा दुकानदार म्हणे, हां, जिन्सांची पारख यांना आहे खरी. किंमत ऐकली की तो विकत घेणारा माणूस गोरामोरा चेहरा करी आणि मग शैलेंद्र पैसे चुकते करायचा सामान्य बोजा स्वतः उचली. मग त्या माणसाने कितीही नको नको म्हटले तरी तो ऐकत नसे. अशा प्रकारे शैलेंद्र जिथे राही तिथे चोहीकडच्या साऱ्या लोकांना साऱ्या बाबतीत आसरा देत असे. त्याचा आसरा कोणी पत्करला नाही तर त्याचा तो उद्धटपणा त्याला सहन होत नसे. लोकांचे बरे करण्याची त्याची आवड अशी जबरदस्त होती. बिचारा कालीपद खालच्या काळोख्या खोलीत सतरंजीवर बसून फाटके गंजी फ्रॉक अंगात घालून पुस्तकाच्या पानावर नजर ठेवून डुलत डुलत धडे पाठ करी. काय वाटेल ते करून स्कॉलरशिप मिळवली पाहिजे होती ना. कलकत्त्याला यायच्या पूर्वी त्याच्या आईने त्याला आपली शपथ घालून सांगितले होते की मोठ्या माणसांच्या मुलांच्या बरोबर फार दोस्ती करू नये आणि चैनचानीच्या नादी लागू नये. केवळ आईचा हुकूम म्हणून नव्हे, पण ज्या दैन्यावस्थेत त्याला दिवस काढावे लागत होते तिच्या पायी बड्या माणसांच्या मुलांबरोबर मिसळणे त्याला शक्य नव्हते. तो केव्हाही शैलेंद्रच्या बाजूला गेला नाही. शैलेंद्रची मर्जी संपादन केली तर त्याच्या साऱ्या अडचणी एका क्षणात दूर होतील हे जरी त्याला माहीत होते तरी कितीही बिकट प्रसंग आला तरी शैलेंद्रची मर्जी संपादून काम करून घेण्याची वृत्ती त्याच्या ठायी उत्पन्न झाली नाही. आपल्या अभावाच्या परिस्थितीत आणि आपल्या दारिद्र्याच्या एकलकोंड्या काळोखात तो प्रचंडपणे राहत होता. गरीब असून देखील दूर राहतो हा अहंकार शैलेंद्रला सहन होत नव्हता. कालीपतचे दारिद्र्य याच्या खाना जेवणात आणि कपड्या लत्यात स्पष्टपणे दिसून येत होते. वरच्या मजल्यावरून जिन्यावरून खाली उतरताना त्याचे ते मैले कपडे, फाटकी मच्छरदाणी आणि कळकट बिछाना त्याच्या नजरेला पडला म्हणजे त्याचे मस्तक भडकून उठे. त्याच्या गळ्यात तो एक ताईत होता. तो दोन्ही वेळा संध्यापूजा करीत असे. हा सारा गावंढळपणा माडीवरच्या टोळक्याच्या थट्टेचा विषय होऊन राहिला होता. या एकलकोंड्या साध्या भोळ्या माणसाच्या राहणीतले रहस्य उलगडून काढण्यासाठी शैलेंद्रच्या वतीने एका दोघांनी त्याच्या खोलीत ये जा करायला सुरुवात केली. पण त्या अबोल माणसाचे तोंड उघडणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या खोलीत फार वेळ बसणे सुखाचे तर नव्हतेच, पण स्वास्थ्याचेही नव्हते. अर्थात त्यांना तिथून निघून जावे लागे. या दरिद्री माणसाला एक दिवशी मांस मच्छीच्या जेवणाला बोलावले तर तो खुश होईल अशी कल्पना करून एकदा तसे आमंत्रण पाठवण्यात आले. असले जेवण आपल्याला मानवत नाही
आपली सवय वेगळी आहे असे कालीपदने त्यांना कळवले. त्याच्या ह्या नकारामुळे शैलेंद्र आणि त्याचे टोळके भडकून उठले. गेले काही दिवस माडीवरच्या खोल्यातली धडपड आणि मोठ्या मोठ्याने गाण्या बजावण्याचा होणारा आवाज खाली ऐकू येऊ लागल्यामुळे कालीपदला अभ्यास करणे अशक्य झाले. दिवसाच्या वेळी वेळात वेळ काढून तो गोलदिघीतल्या एका झाडाच्या छायेत बसून अभ्यास करी. पहाट व्हायच्या पूर्वी उठून दिवा पेटवून तो अभ्यासाला बसे. खाण्यापिण्याच्या आणि राहण्याच्या आबाळापायी आणि वाजवीपेक्षा जास्त परिश्रम करण्याच्या पायी कालीपदला डोकेदुखीचा विकार जडला. केव्हा केव्हा तर त्याला 3-4 दिवस स्वस्थ पडून राहावे लागे. त्याच्या बापाला हा पत्ता लागला तर तो त्याला कलकत्त्याला राहू देणार नाही. कदाचित घाबरून कलकत्त्यापर्यंत धावत येईल हे त्याला खास माहीत होते. कलकत्त्याला कालीपद एवढ्या सुखात आहे की त्याची गावच्या लोकांना कल्पना सुद्धा येणार नाही असा भवानीचरणचा समज होता. खेडेगावातून झाडे झुडपे आणि वेलीवृक्ष जसे आपोआप उगवतात त्याचप्रमाणे कलकत्त्याच्या हवेत आरामाची सर्व साधने आपोआप उत्पन्न होतात आणि सर्वांना त्याचा उपभोग घेता येतो असा भवानीचा समज होता. तो त्याचा समज दूर करण्याचा कालीपदने कधीही प्रयत्न केला नव्हता. तो आजारी पडला तरी बापाला खुशालीचे पत्र लिहायला चुकत नसे. पण अशा आजारपणात शैलेंद्रचे टोळके गडबड करून जो धिंगाणा घाली त्याच्या पायी कालीपद अगदी बेजार होत असे. तो आईला हाक मारीत आणि बापाची आठवण काढीत बिछाण्यावर तळमळत पडे. दारिद्र्याचे दुःख आणि अपमान जितका जितका भोगावा लागे तितका तितका आपल्या आईबापांना या प्रसंगातून मुक्त करण्याचा त्याचा निर्धार दृढ होई. सर्वांच्या नजरेपासून दूर राहून कालीपद संकोच धरून राहायचा प्रयत्न करीत होता. पण त्यामुळे तिथले उत्पात थांबले नाहीत. एके दिवशी त्याला दिसून आले की त्याच्या चीना बाजारातल्या पुराण्या सस्त्या वाहनांपैकी एक वाहन काढून घेऊन दुसरी उत्तम विलायती वाहन ठेवलेली होती. अशा विजोड वाहना कॉलेजात घालून जाणे शक्य नव्हते. त्याने या बाबतीत मुळीच तक्रार केली नाही. दुसरी वाहन त्याने खोलीच्या बाहेर ठेवून दिली आणि मोच्याकडून एक जुना वाहन जोडा थोड्याशा किमतीत घेऊन त्याने आपली गरज भागवली. एक दिवशी माडीवरच्या खोलीतला एक मुलगा एकदम कालीपदच्या खोलीत आला आणि म्हणाला, माझ्या खोलीतली सिगारेटची केस तुम्ही चुकून आणली आहे का? मला कुठे सापडत नाहीये. कालीपद अस्वस्थ होऊन म्हणाला, मी तुम्हा लोकांच्या खोलीत कधी जातच नाही. ही पहा, ही इथंच आहे. असं म्हणून त्या माणसाने खोलीच्या एका कोपऱ्यातून एक भारी किमतीची सिगारेट केस उचलून घेतली आणि काही न बोलता तो वर निघून गेला. कालीपदने आपल्या मनाशी निश्चय केला की FA परीक्षेत जर चांगली स्कॉलरशिप मिळाली तर हे बोर्डिंग सोडून निघून जायचे. बोर्डिंगातले विद्यार्थी प्रतिवर्षी मोठ्या थाटाने सरस्वती पूजा करीत. त्या खर्चाचा मोठा भाग शैलेंद्र देत असे, पण बाकीचेही आपल्या परीने वर्गणी देत असत. गेल्या वर्षी कालीपदला हिशेबात न घेता त्यांनी त्याच्याकडे वर्गणी मागितली नव्हती. यावर्षी केवळ त्याला डिवचण्यासाठी त्यांनी वर्गणीची यादी नेऊन त्याच्यापुढे ठेवली. ज्या लोकांकडून कालीपदला यत्किंचितही मदत झाली नव्हती, ज्यांच्या रोजच्या गमतीजमतीच्या प्रसंगात भाग घ्यायचे सौभाग्य ज्याने पहिल्यापासून नाकारले होते, तेच लोक ज्यावेळी कालीपदपाशी वर्गणी मागायला आले त्यावेळी त्याच्या मनात काय आले कोण जाणे. त्याने 5 रुपये देऊन टाकले. शैलेंद्रच्या टोळक्यातला कुणीही 5 रुपये कधी दिले नव्हते. कालीपदचे दारिद्र्य आणि कंजूसपणा यांच्यामुळे आजपर्यंत ते त्याला हिशोबात घेत नव्हते. पण आज त्याने 5 रुपये दिल्यामुळे त्या लोकांना ते त्याचे करणे असह्य झाले. ते म्हणाले, याची परिस्थिती काय आहे ती आम्ही चांगली जाणतो, मग याचीही एवढी बढाई कशाला? आम्हा सर्वांना धक्का द्यायचा याचा विचार आहे, दुसरं काय? सरस्वती पूजा मोठ्या थाटाने साजरी झाली. कालीपदने 5 रुपये दिले नसते तर त्यात काही उणीव आली नसती. पण कालीपदच्या लेखी मात्र ते तसे नव्हते. दुसऱ्याच्या घरी तो 4 घास खात होता. साऱ्याच वेळी त्याला वेळसर जेवण मिळे असे नाही. शिवाय स्वयंपाकघरचे नोकर होते त्याचे भाग्य विधाते. अर्थात बरे वाईट किंवा कमी जास्त याच्याबद्दल फारशी क्षिती न बाळगता मधल्या वेळी खाण्यासाठी त्याला थोडे बहुत राखून ठेवावे लागे. ते निर्माल्याच्या वाळलेल्या राशीबरोबर टाकून दिलेल्या देवीच्या प्रतिमेच्या मागे अंतर्धान पावे. कालीपदची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत होती. यावर्षी तो परीक्षेत पास झाला खरा, पण त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही.
अर्थात अभ्यासाच्या वेळात काटकसर करून त्याला आणखी एक शिकवणी मिळवावी लागली. त्याला त्या जागी अतिशय उपद्रव होत होता, तरीही ती बिनभाड्याची जागा सोडता आली नाही. या सुट्टीनंतर कालीपद हे बोर्डिंग सोडून निघून जाईल अशी माडीवर राहणाऱ्या लोकांची कल्पना होती. पण ठरल्या दिवशी खालच्या खोलीचे कुलूप उघडून तो आत आल्याचे त्यांनी पाहिले. नेसलेल्या धोत्रावर तो आपला अनादिकालचा चेकचा चायना कोट घालून कालीपद खोलीत आला. एका मळक्या कपड्यात बांधलेली एक भली मोठी मोटली आणि टीनचे बॉक्स खाली ठेवून शियालदाह स्टेशनवरचा हमाल त्याच्या खोलीसमोर उकडवा बसून बरीच हुज्जत घालून मजुरी वसूल करून निघून गेला. या मोटलीत बऱ्याचशा छोट्या हंड्यातून कालीपदच्या आईने आंब्याचे आणि आंबाड्याचे लोणचे इत्यादी मुखरोचक पदार्थ तयार करून स्वतः भरून दिले होते. कालीपदच्या गैरहजेरीत माडीवरचे फाजील चौकस लोक त्याच्या खोलीत प्रवेश करतील हे कालीपदला माहीत होते. त्याला तशी काही काळजी नव्हती, पण आईबापांनी मायाममतेने दिलेले पदार्थ या लोकांच्या हाती पडून त्यांची थट्टा होईल याबद्दल त्याला संकोच वाटत होता. त्याच्या आईने त्याला जे खायचे जिन्नस दिले होते ते त्याच्या लेखी अमृतासारखे होते. त्याच्या दरिद्री गावच्या घरातले ते प्रेमाचे वैभव होते. ज्या भांड्यातून ते दिले होते ते मैदा लावून बंद केलेले मातीचे भांडे शहराच्या ऐश्वर्याच्या साजाला शोभेचे नव्हते. ते काचेचे भांडे नव्हते, ते चिनी मातीचेही भांडे नव्हते. पण शहरच्या मुलांनी त्या मातीच्या भांड्यांची हेटाळणी केली असती तर ती त्याला असह्य झाली असती. यापूर्वी तो हे सारे जिन्नस आपल्या खाटेखाली जुन्या वर्तमानपत्रांच्या ढिगात लपवून ठेवीत असे. यावेळी त्याने कुलूप किल्ली घेतली होती. 5 मिनिटांसाठी जरी खोलीबाहेर जावे लागले तरी तो कुलूप लावित असे. हा प्रकार सर्वांच्या डोळ्यात सलू लागला. शैलेंद्र म्हणाला, खूप आहे की ही धनदौलत. खोलीत गेलं तर चोराच्या डोळ्याला देखील पाणी येईल अशा खोलीला मोठमोठी कुलपं लावतोय. जणू काय दुसरी बँक ऑफ बंगालच. पाबनाच्या चिटाच्या चायना कोटचा लोभ आम्हा लोकांना आवरायचा नाही असं वाटून आमच्यावर विश्वास ठेवीत नाही बेटा. अरे राधू, त्याला एक चांगलासा सुंदर नवा कोट आणून दिल्याखेरीज मला बरं वाटायचं नाही. सारखा तो एकच कोट पाहता पाहता माझं माथं फिरून गेलंय. कालीपदच्या त्या कोंदट दमट गिलावा कोसळलेल्या काळोख्या खोलीत शैलेंद्र कधीच गेला नव्हता. जिना चढून जाताना सहज आत नजर गेली तरी त्याच्या अंगावर काटा येई. विशेषतः संध्याकाळच्या वेळी एका मिनमिनत्या दिव्यासमोर एकटाच कपडे काढून त्या हवाबंद खोलीत कालीपद पुस्तकावर वाकून अभ्यास करताना दिसला की त्याचा प्राण कासावीस होई. टोळक्यातल्या मंडळींना शैलेंद्र म्हणाला, यावेळी कालीपदनं कुठल्या 7 राजांची धनदौलत मिळवून आणली आहे त्याचा तुम्ही एकदा तपास लावा. ते ऐकताच साऱ्यांनीच मोठा उत्साह प्रदर्शित केला. कालीपदच्या खोलीचे कुलूप अगदीच कमी किमतीचे होते. ते वाटेल त्या किल्लीने उघडता येण्याजोगे होते. एके दिवशी संध्याकाळी कालीपद शिकवणीसाठी गेला असताना ती संधी साधून 2-3 थट्टेबाज मुलगे कुलूप उघडून हसत हसत कंदील घेऊन त्याच्या खोलीत शिरले. खाटेखाली ठेवलेल्या वस्तूतील लोणचे, चटणी, आमरसपोळी वगैरे जिन्नस ठेवलेली भांडी त्यांनी शोधून काढली. हे जिन्नस कालीपदला इतके मौल्यवान आणि लपवून ठेवण्याजोगे का वाटावे हेच त्यांना कळेना. शोधता शोधता उशीखाली त्यांना चाव्या सापडल्या. त्या चावीने त्यांनी त्याची टीनची पेटी उघडली. तीत मळके कपडे, चोपड्या, चाकू, कात्री, लेखणी वगैरे होते. पेटी बंद करून ते जायला निघत होते इतक्यात साऱ्या कापड्या चोपड्याखाली रुमालात गुंडाळलेला एक कसला तरी पदार्थ बाहेर आला. रुमाल उघडत्याच त्यात फाटक्या कपड्याची एक बारीक पिशवी दिसली. तीही त्यांनी उघडली तेव्हा एकावर एक 3-4 कागदांच्या घड्यात त्यांना एक 50 रुपयांची नोट असल्याचे दिसून आले. ती नोट दिसताच कुणालाच हसू आवरण्यासे झाले. सारेच हो 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 करून मोठ्याने हसू लागले. या नोटेसाठीच कालीपद घरादाराला किल्ल्या कुलपे लावून बसतो आणि जगातल्या कुणाही माणसावर विश्वास ठेवत नाही असे सर्वानुमते ठरले. शैलेंद्रचे खुशामती दोस्त या माणसाचा कंजूषपणा आणि संशय वृत्तीमुळे आश्चर्यचकित झाले. इतक्यात रस्त्यावर कोणीतरी कालीपद सारखाच माणूस खोकल्याचे त्यांच्या कानी आले. त्यांनी चटकन पेटी बंद केली आणि नोट हाती घेऊन ते तडक वर गेले. एकाने घाईघाईने दाराला कुलूप लावले.
ती नोट पाहताच शैलेंद्र खूप हसला. शैलेंच्या दृष्टीने 50 रुपये म्हणजे काहीच नव्हते. पण कालीपतचा एकंदर व्यवहार लक्षात घेता त्याच्या पेटीत इतके रुपये असतील असे कुणाला वाटले नव्हते. शिवाय त्या नोटेसाठी तो इतका सावध का राहत होता? सर्वांनी ठरवले हे पैसे गायब झाल्यामुळे हा अजब माणूस काय करतो ते पाहायचे. रात्री 9 वाजता शिकवणी आटपून थकलेला कालीपद खोलीत आला त्यावेळी तिथल्या अव्यवस्थेकडे त्याचे लक्ष गेले नव्हते. विशेषतः त्याच्या डोक्याचे जणू तुकडे तुकडे उडत होते. ही डोकेदुखी काही दिवस आपल्याला चांगलीच सतावून सोडणार हे त्याला चांगलेच कळून चुकले होते. दुसऱ्या दिवशी कपडे काढण्यासाठी त्याने खाटेखालची टीनची पेटी ओढून बाहेर काढली. ती खुली होती. स्वभावतः तो अव्यवस्थित नसे, पण कदाचित आपण किल्ली लावायला विसरलो असू असे त्याला वाटले. कारण घरात जर चोर शिरला असता तर बाहेरच्या दाराला कुलूप लावले नसते. त्याने पेटी उघडून पाहिली. आतले सारे कापडचोपड उलटपालट झालेले होते. त्याची छाती हबकली. पेटीतल्या साऱ्या वस्तू त्याने बाहेर काढून पाहिल्या. त्यात त्याच्या आईने दिलेली नोट नव्हती. फक्त तिला गुंडाळलेले कागद आणि कपडे तेवढे होते. त्याने पुन्हा पुन्हा सारे कपडे जोरजोराने झटकून पाहिले, पण नोट सापडली नाही. इकडे वरच्या मजल्यावरचे एक दोघे काहीतरी निमित्त काढून जिन्यावरून खालीवर येत जात होते आणि खोलीत डोकावून पाहून जात होते. वर हास्याचा एकच कल्लोळ उठला होता. नोट मिळण्याची आशा नाही. डोके तर दुखत होते. तेव्हा साऱ्या जिन्सा तपासून पाहणे त्याला अशक्य झाले. तो आपल्या बिछाण्यावर उपडा होऊन रेतवत पडला. संसारातल्या क्षणोक्षणींच्या गरजा सांभाळून आईने थेंबाथेंबाने पिळून काढलेल्या रोजच्या दमडी दुगानीतून ही नोट उभी केली होती. ती त्याच्या आईची अनेक कष्टांची नोट होती. पूर्वी हा तिच्या कष्टांचा इतिहास त्याला माहीत नव्हता. आईच्या वरचा बोजा तो दिवसेंदिवस त्यावेळी वाढवितच होता. शेवटी ज्या दिवशी त्याच्या आईने आपल्या रोजच्या ओढगस्तीतल्या परिस्थितीची कल्पना दिली त्या दिवशी उभ्या आयुष्यात एवढा गौरवाचा दिवस लाभला नव्हता असे त्याला वाटले. त्याच्या साऱ्या जीवनात सर्वांपेक्षा मोठी देणगी, मोठ्यातला मोठा आशीर्वाद त्याला मिळाला होता तो त्या नोटेच्या रूपाने. आपल्या मातेच्या स्नेहसमुद्राच्या तळापासून मंथन करून अमूल्य दुःखाची मिळालेली ती देणगी चोरीला जाणे म्हणजे त्याला तो एक पैशाचिक अभिशाप वाटला. शेजारच्या जिन्यावरून वर खाली जात असलेल्या पावलांचे आवाज सारखे ऐकू येत होते. निष्कारण वर जाण्याला आणि येण्याला आज उसंत नव्हती. गावाला आग लागून राखरांगोळी होत असावी आणि आसपास कौतुकाचा कलकलाट करीत नदी झुळझुळत वाहत राहावी तसाच काहीसा हा प्रकार होता. वरच्या मजल्यावरचे हास्याचे कल्लोळ ऐकून एकदम कालीपदला वाटले की हे चोराचे काम नव्हे. शैलेंद्राच्या टोळक्याने आपली गंमत करण्यासाठी ही नोट नेली असे त्याला खास वाटले. ती चोराने चोरली असती तर त्याच्या मनाला एवढे जाणवले नसते. त्याला वाटले श्रीमंतीची मस्ती आलेल्या तरुणांनी जणू आपल्या आईवर हात टाकलाय. इतके दिवस कालीपद जिथे राहत होता पण त्याने केव्हाच जिना चढून वरच्या मजल्यावर पाऊल टाकले नव्हते. आज अंगात एक फाटका गंजी फ्रॉक, अनवाणी, मन भडकलेले आणि डोकेदुखीच्या यातनेने चेहरा लाल झालेला, अशा परिस्थितीत तो धडाधड जिना चढून वर गेला. आज रविवार होता. कॉलेजात जाण्याची जरुरी नव्हती. लाकडी तख्तपोशी असलेल्या व्हरांड्यात कुणी खुर्चीत तर कुणी वेताच्या घोड्यावर बसून हसत खेळत होते. कालीपद एकदम जाऊन त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि संतापाने गरगरत म्हणाला, द्या, माझी नोट द्या. तो काकुळतीला येऊन बोलला असता तर कदाचित त्याचा परिणाम झाला असता, पण त्याची भडकलेली क्रुद्ध मूर्ती पाहताच शैलेंद्रचे माथे गरम झाले. त्याच्या घरच्यासारखा इथे दरवान नसता तर या असभ्य माणसाला त्याच्या करवी कान धरून त्याने खास बाहेर काढले असते. सारेच उठून उभे राहिले आणि एकाच स्वरात ओरडले, काय म्हणता राव, कुठली नोट? कालीपद म्हणाला, माझ्या पेटीतली नोट तुम्ही काढून आणलीये. वा रे पठ्ठे, आम्हाला चोर म्हणतोस? त्यावेळी कालीपदच्या हातात काही असते तर त्याने खुनाखुनीच केली असती. त्याचा तो अवतार पाहून 4-5 जणांनी त्याचे हात दाबून धरले. जाळ्यात अडकलेल्या वाघाप्रमाणे तो नुसता गुरगुरू लागला. या अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती त्याच्या ठाई नव्हती. कसला पुरावाही नव्हता.
त्याचे माथे फिरले आहे असे म्हणून सर्वांनी त्याचा संशय उडवून लावला. ज्यांनी त्याच्यावर हा मृत्यूबाण मारला होता तेच त्याचा हा उद्धटपणा असह्य झाला म्हणून हातपाय आपटू लागले. कालीपदने ती रात्र कशी घालवली ते कुणालाच कळले नाही. शैलेंद्रने एक 100 रुपयाची नोट बाहेर काढली आणि म्हटले, जा त्या बंगालट्याला ही देऊन या, जा. त्याचे दोस्त म्हणाले, वेड लागलाय की काय, आधी त्याची मस्ती जिरू दे. आधी आम्हा सर्वांना रिटर्न अपॉलॉजी त्यानं दिली की मग काय करायचं ते करू. नित्याप्रमाणे ते सारे झोपायला गेले आणि कुणालाच झोप यायला विलंब लागला नाही. सकाळी कालीपतचे प्रकरण सारेच विसरून गेले होते. त्यानंतर कुणी कुणी जिना उतरून जाताना त्याच्या दाराला कान लावून जात होते. कदाचित वकिलाला बोलवून तो सल्ला घेईल अशी त्याची कल्पना होती. दाराला आतून कडी होती. त्यांनी कान लावून पाहिले. जे ऐकू आले त्यात फिर्यादी अर्यादीच्या गोष्टी नव्हत्या. नुसती असंबद्ध बडबड ऐकू येत होती. वर जाऊन त्यांनी शैलेंद्रला खबर दिली. शैलेंद्र खाली येऊन दारापाशी उभा राहिला. कालीपत काय बडबडत होता ते नीटसे ऐकू येत नव्हते. मधून मधून बाबा बाबा म्हणून तो किंचाळत होता. नोट गेल्याच्या दुःखामुळे तो पागल झाला असावा म्हणून ते घाबरले. बाहेरून त्यांनी 2-3 वेळा त्यांचे नाव घेऊन हाका मारल्या. आतून उत्तर आले नाही. नुसते तो काहीतरी किडबिडत असल्याचे ऐकू येत होते. शैलेंद्र मोठ्याने ओरडून म्हणाला, दार उघडा कालीपत बाबू, तुमची नोट सापडली आहे. दार उघडले गेले नाही. नुसती त्याची बडबड ऐकू येत होती. हे प्रकरण या थराला जाईल असे शैलेंद्रला वाटले नव्हते. त्याने तसे आपल्या मित्रांसमोर बोलून दाखवले नाही हे खरे, पण त्याच्या मनाला तो बाण बसला. तो म्हणाला, आता दरवाजा फोडा. कुणी कुणी म्हणाले, पोलिसांना बोलवा. कोण जाणे, पागल होऊन कदाचित भलतंच काही करील. कालचा त्याचा रुद्रावतार आठवला म्हणजे आपली छाती होत नाही. शैलेंद्र म्हणाला, नाही, जा कुणीतरी जाऊन अनादी डॉक्टरला घेऊन या. अनादी डॉक्टर शेजारीच राहत होता. तो आला आणि दरवाजाला कान देऊन म्हणाला, हे विकाराचं लक्षण दिसतं. दरवाजा फोडून ते आत गेले. खाटेवरचा बिछाना सरकून कालीपत खाली जमिनीवर आडवा तिडवा पडला होता. त्याला शुद्ध नव्हती. तो तळमळत होता. मधून मधून हातपाय झाडीत होता आणि विचूक बडबडत होता. त्याचे डोळे उघडे होते आणि ते लालेलाल झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर रक्त जणू फुटून बाहेर येत होते. डॉक्टरने त्याच्याजवळ बसून बराच वेळपर्यंत त्याची तपासणी केली आणि त्याने शैलेंद्रला विचारले, याच्या नात्याचं कुणी आहे इथं? शैलेंद्रचा चेहरा गोरामोरा झाला. त्याने घाबरून विचारलं, असं का म्हणताय? डॉक्टर गंभीर होऊन म्हणाला, त्यांना खबर द्यायला हवी. लक्षणं ठीक दिसत नाहीत. शैलेंद्र म्हणाला, याची आमची फारशी ओळख देख नाही. याच्या नात्याचं कोण कुठं आहे ते माहीत नाही. मी तपास करतो, पण आता काय करायचं? डॉक्टर म्हणाला, या खोलीतून त्याला कुठेतरी माडीवरच्या चांगल्याशा खोलीत नेऊन ठेवायला हवं. रात्रंदिवस शुश्रूषेची व्यवस्था करायला हवी. शैलेंद्र त्याला आपल्या खोलीत घेऊन गेला. इथे गर्दी करू नका असे बजावून त्याने साऱ्या दोस्तांना घालवून दिले. कालीपतच्या माथ्यावर बर्फाची मोटली ठेवून तो स्वतः त्याला वारा घालीत बसला. या घरातल्या माडीवरच्या टोळक्याकडून कोणत्याही प्रकारे थट्टा निंदा न व्हावी म्हणून कालीपतने आपल्या आईबापांचा परिचय कुणालाही होऊ दिला नव्हता. त्यांच्या नावे लिहिलेली पत्रे तो स्वतः नेऊन टपालात टाकीत असे आणि टपालाच्या पत्र्यावर आलेली पत्रे तो स्वतः जाऊन घेऊन येत असे. कालीपतच्या घरचा पत्ता काढण्यासाठी पुन्हा एकदा त्याची पेटी उघडावी लागली. त्याच्या पेटीत पत्रांची 2 पुडकी होती. प्रत्येक पुडके फितीने नीट बांधलेले होते. एका पुडक्यात त्याच्या आईची पत्रे होती आणि दुसऱ्यात त्याच्या बापाची. आईच्या पत्रांची संख्या कमी होती. जास्त होती ती बापाच्या पत्रांची. ती पत्रे घेऊन शैलेंद्र आपल्या खोलीत आला आणि दरवाजा बंद करून रोग्याच्या बिछाण्याच्या बाजूला बसून वाचू लागला. पत्रातला पत्ता पाहताच तो दचकला. शानीआडी, चौधरीवाडी. खाली नाव होते भवानीचरण देवशर्मा, भवानीचरण चौधरी. पत्रे बंद करून ठेवून स्तब्ध होऊन तो कालीपतच्या तोंडाकडे पाहू लागला. काही दिवसांपूर्वी त्याच्या दोस्तांपैकी एक जण म्हणाला होता की कालीपतच्या आणि त्याच्या चेहऱ्यात बरेच साम्य आहे.
त्यावेळी त्या मित्राचा तो उद्गार त्याला रुचला नव्हता. सर्वांनी त्या मित्राची एकजात थट्टा उडवली होती. तो उद्गार निराधार नव्हता असे आज त्याला पटले. श्यामाचरण आणि भवानीचरण या नावाचे 2 भाऊ त्याचे आजी होते हे त्याला माहीत होते. त्यांच्या पुढच्या काळातला इतिहास घरी कुणी सांगत नव्हते. भवानीचरणला एक मुलगा असून त्याचे नाव कालीपद होते हे त्याला माहीत नव्हते. तो हा कालीपद, तो हा त्याचा काका. शैलेंद्रला एक एक गोष्ट आठवू लागली. त्याची आजी म्हणजे श्यामाचरणची बायको जोवर जिवंत होती तोवर शेवटपर्यंत भवानीचरणचा उल्लेख ती मोठ्या प्रेमाने करीत असे. भवानीचरणचे नाव घेताना तिचे डोळे पाण्याने भरून येत. भवानीचरण जरी तिचा धीर होता तरी तिच्या मुलाच्याच वयाचा होता आणि तिनेच त्याला लहानाचा मोठा केला होता. भाऊबंदकीच्या मामल्यामुळे जेव्हा ते विभक्त झाले तेव्हापासून भवानीचरणची खबर मिळवण्यासाठी ती सारखी तळमळत असे. ती पुन्हा पुन्हा आपल्या मुलाला म्हणे, भवानीचरण बिचारा अगदीच भोळा भाबडा, म्हणून तुम्ही त्याला फसवलं. माझ्या सासऱ्याचा त्याच्यावर फार जीव होता. त्याने त्याला इस्टेटीचा वाटा दिला नसेल असं व्हायचंच नाही. मला ते खरं वाटत नाही. तिच्या या भाषणामुळे तिचे मुलगे तिच्यावर चिडत. शैलेंद्रला आठवले, त्याला स्वतःलाही आपल्या आजीचा राग येत असे. भवानीचरणची बाजू घेऊन आजी बोलते म्हणून उलट सारे भवानीचरणलाच शिव्या देत. सध्या भवानीचरणची इतकी दुःस्थिती झाली आहे हे त्यांना कळले नव्हते. कालीपदची परिस्थिती पाहून आता त्याला कळून आले की इतक्या दिवसात हजारो आमिषे दाखवली तरी कालीपद त्यांच्या टोळक्यात सामील झाला नाही, तो घराण्याच्या अभिमानाने. आता त्याला त्याच्याबद्दलही अभिमान वाटू लागला. योगायोगाने कदाचित कालीपद त्याच्या टोळक्यात शिरला असता तर आज त्याला अत्यंत शरम वाटली असती. आपण ऐकत होतात रवींद्रनाथ ठाकूर लिखित कथा रासमणीचा मुलगा, परिच्छेद 3.